माझ्या लग्नाचं बघा ना तेवढं लय अर्जंट पोरगी द्यायची वेळ आलीच ना आप्पा विश्वन मिळाला असता. या आठवड्यात भरपूर बोबाटा करत झाला बोबाटा हा सिनेमा आपल्या भेटीला आलाय. सिनेमा खूपच फनी आहे आणि त्यासोबतच यामध्ये सामाजिक बांधिलकीचा मेसेज देण्याचाही प्रयत्न केलाय. याच सिनेमाबद्दल खूप साऱ्या गप्पा मारल्यात यातल्या 3 कलाकारांनी. पण त्याआधी फिल्मी गप्पाच्या सेटवरती एक सॉलिड परफॉर्मन्स झाला याच सिनेमाच्या पैंजण गाण्यावर. एक नंबर परफॉर्मन्स होता. बाकी काही पण म्हणा, हे गाणं सध्या खूपच गाजतंय आणि याच गाण्याच्या प्रोसेसचा भाग म्हणून या कलाकारांनी त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले. गाण्याचा माझा एक्सपिरियन्स खूप मस्त होता कारण माझं पहिलं गाणं आहे. मी खूप लकी समजतो स्वतःला की मला गाण्याच्या पहिल्या शॉर्ट डिव्हिजन म्हणजे प्रोसेसपासून ते आत्ता गाणं जे आपण बघतोय तिथपर्यंत सगळ्या प्रोसेसमध्ये त्या गाण्यामध्ये राहता आलं. म्हणजे आम्ही दोघंही सो कदाचित त्यामुळे केमिस्ट्री लोकांना ती आवडते इतकी कारण आम्ही ते गाणं पहिल्यांदाच ऐकल्यानंतर इतके चार्जड अप झालो आणि की येस दिस इज द सॉन्ग आणि हे मस्त करायचं आहे गाणं. सो पहिलं गाण्याचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता आणि हा लाईफ लॉंग राहणार. खूप एन्जॉय केलं आहे आम्ही हे सॉन्ग करताना. आमचे लोकेशन्स खूप छान होते किंवा आम्ही अभिनय करतोय असं एक क्षणही कुठे वाटलं नाही. खूप धमाल मस्ती केली आहे आणि जो काही रिझल्ट आहे तो तुमच्या समोरच आहे. पण गाण्याच्या शूटिंगमध्ये भरपूर धमाल झाली होती. खास करून सायकलवाल्या सिक्वेन्सच्या वेळी. मोनालिसा हा किस्सा तूच सांग आणि सगळं खरं खरं. मी जे सांगेल ते सत्य सांगेल. पहिली गोष्ट आम्हाला सरांनी सांगितलं होतं सायकलवरती बसल्यानंतर जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा. असं तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा असं काही म्हणाले नव्हते. असेच ते म्हणाले होते. ते म्हणाले होते की तुमचं जस्ट आता लग्न झालंय ड्रीम मध्ये आणि तुम्ही खूप हॅप्पी आहात वरातीमध्ये नाचताय असं दाखवा तुम्ही. मयुरेशनी मला कानामध्ये सांगितलं होतं. मला व्यवस्थितपणे आठवते ती गोष्ट की मी तुझे चिक्स खेचल्यानंतर तू माझी पप्पी घेऊन तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पप्पी घेतली. त्यावेळेस ह्या लोकांचं काय झालं काही नाही आय डोंट नो. खरंच मला माहीत नाही त्या गोष्टी. फिल्ममध्ये गाणं पूर्ण एडिट झालं सॉन्ग रिलीज झालं. आम्ही कोल्हापूरला गेलो आणि ईच अँड एव्हरीबडी इन टीम मला एकच क्वेश्चन विचारतं की काय ग तुला कोणी पप्पी घ्यायला सांगितली नव्हती मग तू पप्पी का घेतलीस म्हणून की तुझ्या मनात लाडू फुटत होते म्हणून तुला त्याची पप्पी घ्यायची होती म्हणून तू पप्पी घेतली. त्याने काही सांगितलेलं नाही किंवा कोरिओग्राफरनी काही सांगितलेलं नाही. पण तुला मी स्मिता गोंडकर वाटलो आता पप्पी घेतलीस असं नाही आहे. ह्यानीच मला सांगितलं होतं की तू पप्पी घे म्हणून मी घेतली आणि त्या एका पप्पीचा असा मोठा इश्यू झालाय. तेच कशाला इश्यू करायचा. आता मी त्याच्यावरती काहीच बोलू शकत. कशी वाटली काय चाललंय मयुरेश. अरे सांग. खूप छान वाटलं. खूप वंडरफुल फिलिंग होती. ऐकलत ना खूपच छान फिलिंग होती मॅडमच्या मनात आणि ती सध्या ऑन स्क्रीन ही तितकीच छान दिसतेय. पण विषय इथे संपत नाही बरं का. सिनेमा दरम्यान बरीच टांगखिचाई झालीय. मी तर आयुष्यात मरेपर्यंत तो विसरणार नाहीये तो जो माझ्या बरोबर एक किस्सा घडला.
आमचं लुक टेस्ट होतं. मी गेली अंधेरीला आली होती, पुण्याहून आले होते अंधेरीला. कुठून आलेली? माझा नव्हता प्रॉब्लेम. हे असे छळत असतात मला कंटिन्युअसली. बरं, किस्सा. तर मी बसले होते, संजय खापरे सर आले आणि माझ्या बाजूला बसले. ते म्हणाले, हॅलो मी संजय खापरे. म्हणाले हो सर. मी मोनालिसा बागल. तर ते म्हणाले की तुम्ही काय करता या सिनेमामध्ये. तर मी त्यांना म्हणाले की सर मी लीड रोल करते या सिनेमामध्ये. तर त्यांचे एक्सप्रेशन वाज लाईक मग मी काय करतोय असं त्यांचा क्वेश्चन मार्क होता. ते तिथून एका क्षणामध्ये उठले, अनुप सरांकडे गेले, त्यांच्या कानामध्ये काहीतरी बोलले, ते उठले, पुन्हा दीपाली मॅमकडे काहीतरी म्हणाले. असं ह्यांचं म्हणजे कानामध्ये कुजबूज चालू होते. त्यानंतर माझ्याकडे आमच्या प्रोडक्शनमध्ये एक मुलगी होती रेश्मा. ती हां मॅम तुम्हाला काय हवं, खिचडी वगैरे काय. म्हटलं ही अशी अचानक काय. म्हटलं काहीही चालेल. आणि जे सुरुवात झाली ही लीड आली. तिचं पहिल्यांदा तिचं करून घ्या, आमचं नाही हो, तिचं करून घ्या. म्हणजे तो लीड शब्द ह्यांनी कंटिन्युअसली इतका खेचला की मी अजूनही रोज कुठेही गेले ना प्रमोशनसाठी तरी अरे लीड आली तिच्यासाठी चेअर द्या, बसवा तिला. म्हणजे ऍक्च्युली मोनालिसा आणि तिची मम्मी जेव्हा सेटवर यायची त्यावेळेस सगळे उठून उभे राहायचे. अरे मम्मी आली, लीड आली, बसा. सो यांनी खूप खेचली आहे माझी, प्रचंड खेचली आहे. किंवा मला काही बोलल्यानंतर खूप वेळानंतर कळतं आणि मग मी खूप क्वेश्चन विचारत असते. ऍक्च्युली लेट करंट आहे, ती स्वतः एक्सेप्ट करते. हा, तर मला कोण काय म्हणाला की जोक मारला, कोणी जोक सांगितला काहीतरी मला कळत नाही. मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. काय हत्ती मुंगीला म्हणाली भॉ. अशी ती लेट रिॲक्ट होते. असे हे लोक मला चढत असतात. आणि आता माझा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला कळत नाही पटकन काय जोक असतो तो. सो पूर्ण सिनेमामध्ये ह्या लोकांनी खूप हे केलं. म्हणून तुला रोमॅन्टिक ट्रॅक मध्ये दिलं. हो, म्हणजे सिनेमात विनोदी असून विनोदी नाही केलं. प्रियाला रोमॅन्टिक केलं. बघ अनुप सरांचं किती मस्त. अशा बऱ्याच गमती ऑन स्क्रीन सुद्धा आहेत. युथ रोमॅन्स सोबतच यात वो वाला म्हणजेच फुल फनी बट मच्युअर रोमॅन्स सुद्धा आहे. आबा पशा दिसला का रे? युथ रोमॅन्स पैंजणमध्ये दिसतोच आहे माझा आणि मोनाचा. पण मॅच्युअर रोमॅन्स तुम्हाला सिनेमात बघायला मिळणार आहे, जो दीपाली मॅम आणि कमलेश सावंत सरांचा आहे. सो मॅम तुम्हाला तुमच्या रोमॅन्सबद्दल काय सांगायचं? हो, रोमॅन्स झालाच नाही, कारण की गोंधळच सगळा करून ठेवला होता मयुरेशने. काय करणार मी? माझ्यात काही कमी आहे का? मी कुठं म्हणलं असं? कमलेश सरांसोबत काम करताना खूप मज्जा आली. ॲक्च्युली स्टार्टिंगला मला जेव्हा सांगितलं की तुम्हाला हा म्हणजे देवकी हे कॅरेक्टर प्ले करायचं आहे, त्यावेळेस मी म्हटलं बाबा मला काही याचा अनुभव नाही आहे, मी कधी ह्यापूर्वी कधी ॲक्टिंग केलेली नाही आहे. त्यामध्ये भूमिका जी आहे ती अशी एकदम इनोसंट आहे की तिला काहीच माहीत नसतं. जे तुम्ही नॅचरल रिअल लाईफ कॅरेक्टर आहे तेच तुम्हाला सिनेमात खूप इनोसंट. नाही, रिअल लाईफ मध्ये मी एवढी शांत नाही, एवढी मूर्ख नाहीये मी. सिनेमामध्ये मला मूर्ख बनवून ठेवलंय की काहीतरी विचित्र सारखं बोलते, तसं नाहीये मी. सो दॅट जेव्हा फर्स्ट सीन होता आमचा त्यावेळेस मी प्रचंड घाबरले होते. मला सुचत नव्हतं की मी काय करू एक्झॅक्टली. मग कमलेश जी आले ते बसले माझ्याशी बोलले. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ह्या प्रकारे करायचं आहे, तुम्हाला लुक इकडे ठेवायचं आहे, तुम्हाला असंच नॅचरल तुम्ही जसे आहात तसंच करा, तुम्ही नाटकी काहीतरी करायला जाऊ नका. मग त्यावेळेस कुठेतरी थोडंसं मी रिलॅक्स झाले आणि मग प्रयत्न केला मी छोटासा. वेल यांचा बोबाटा तर समजला, पण सिनेमात कसला बोबाटा झालाय? स्टोरी बाबत बोलायचं झालं तर ज्या काही एक गाव आहे ज्याला आदर्श गाव पुरस्कार मिळतं सतत 3 वर्ष, ते मिळतं म्हणून सगळे सुस्तावले किंवा आळशी झाले. तर जे अप्पा आहेत तर त्यांना असं वाटतं की नाही, हा बदल गावात घडला पाहिजे. त्यामुळे ते एक युक्ती काढतात आणि गावात इतका बोबाटा होतो की युजली बायका पुरुषांवर संशय घेतात, पण ह्या सिनेमात सर्व पुरुष त्यांच्या बायकांवर संशय घेत आहेत. कुणाची बायको असेल रे? खरंच तुझ्या आईला काल राज्याला पाहिलं कुठं? साळुंग्याच्या घराकडे. हो ना. आणि त्यातून अप्पांचा विजय होतो की नाही आणि सगळ्या गावाच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात की नाही हे तुम्ही चित्रपट बघूनच तुम्हाला कळेल. तर असा भरपूर धमाल असणारा झाला बोबाटा फायनली रिलीज झालाय. आता याचा अजिबात बोबाटा न करता सिनेमागृहात हा सिनेमा नक्की एन्जॉय करा.